ब्रेक नंतर एक पालघरची बातमी आपण बघणार आहोत। पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केलेली आहे। बोईसर चिल्हारा फाटाच्या जवळ पालघरच्या या गुन्हे शाखेच्या युनिटने 2 टेम्पो भरलेली जिलेटिन आणि डिटोनेटर स्फोटक जप्त केलेली आहेत। 2 टेम्पो भरून ही जिलेटिन होती आणि डिटोनेटर सुद्धा होते। ही सगळी स्फोटक पालघरच्या गुन्हे शाखेने जप्त केलेली आहेत आणि बोईसर चिल्हार फाटा जो आहे त्या फाट्याच्या तिथेच ही कारवाई पालघरच्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने केलेली आहे। या गुन्हे शाखेच्या युनिटने हे 2 टेम्पो भरलेली जिलेटिन आणि डिटोनेटर जप्त केलेली आहेत। अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही कारवाई आहे। आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडे आपण जाऊया। विजय, आणखी काय माहिती आहे या गुन्हे शाखेच्या कारवाईबद्दल? नक्कीच जवळपास 2 पिकअप भरून जे आहे ते फाट्याच्या जवळ जे आहे कारवाई केलेली आहे। गुजरातमधनं हे जिलेटिन आणि डिटोनेटर जे आहे त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं। कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी हे कुठनं आलं, गुजरातमधनं या ठिकाणी आणलं होतं। हे नेमकं कुणाला देण्यात येणार होतं किंवा ह्याचा नेमकं पुढे काय करण्यात येणार होतं याचा सगळा शोध जो आहे ते बोईसर गुन्हे शाखा जे आहे ते करत आहे। जवळपास 2 आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, परंतु इतका मोठा साठा जो आहे तो इनलिगलपणे या ठिकाणी कसा आला आणि कुठनं आला याचा देखील तपास या ठिकाणी सुरू आहे। मध्यंतरीच म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये एक जिलेटिनचा स्फोट होऊन मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। परंतु मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जिलेटिन साठा आणला जातो इनलिगलपणे, हा सगळ्यात मोठा ओर जे आहे ते सध्या झालेला आहे। परंतु याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे ह्याचा शोध देखील आता जे आहे स्थानिक गुन्हे शाखा विभाग करताना आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे विजय, तुम्ही जसं म्हणालात की आधी सुद्धा अशी एक घटना घडलेली होती आणि आता 2 टेम्पो भरलेली जिलेटिन आणि डिटोनेटर पोलिसांनी जप्त केलेली आहेत। जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं आणली जात असतील तर त्याच्या मागे नेमकं कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि त्याचबरोबर राजकीय घडामोडींनाही वेग आलाय। हे सगळे अपडेट्स नंतर बघूया। प्रायोजक आहेत